नमस्कार मंडळी. संडे स्पेशल काहीतरी वेगळं बनवूया. इथं घेतलेलं आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि हरभरा डाळीचं पीठ. हे पिठं मी अर्धी-अर्धी वाटी घेतलेली आहेत. आता इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तर आज संडे आहे त्यामुळे मी इथं संडे स्पेशल मस्त अशी भन्नाट रेसिपी बनवते. इथं तीळ, तिखट, मीठ आणि हळद हे सगळं साहित्य या पिठामध्ये घातलेलं आहे. आता वरून थोडीशी आणखीन कोथिंबीर घालते बारीक चिरून घेतलेली. कोथिंबीर अगोदर स्वच्छ धुवायची, मगच तिला बारीक चिरायची. हे सगळं साहित्य तर आपण या पिठामध्ये घातलं. इथे एक वाटण तयार करून घेतलं. हिरवी मिरची, लसूण आणि जिरे यामध्ये घातलेले आहेत आणि हे वाटण करत असताना थोडंसं मीठ घालायचं यामध्ये. यामध्ये मीठ घातलेलं असतं त्यामुळे थोडंसं पिठामध्ये सुद्धा मीठ बेताळीच घालायचं. तर हे तयार करून घेतलेलं वाटण जे आहे ते या पिठामध्ये मिक्स केलं. आता या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता या पिठामध्ये ना सगळीकडं व्यवस्थित असे हे मसाले, मिरची, मीठ मसाले मिक्स करून घ्यायचे बघा. सगळे पिठं आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे मिक्स झाल्यानंतर थोडं-थोडं पाणी घालून हे मस्त असं पीठ मळून घ्यायचं. याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा. तर मंडळी आज संडे आहे आणि संडे स्पेशल रोज काय बनवायचं, दर संडेला काय बनवायचं हे मी ठरवत असते. तर या संडेला मी मस्त असे एक एक दही धपाटे किंवा दही थालीपीठ बनवत आहे. तर इथं मी मिक्स पिठाचे थालीपीठ बनवते. पण आता इथं मस्त असा गोळा मळून झालेला आहे आपल्या पिठाचा. हे बघा, पीठ मळून झालं. अगदी घट्टसर असा गोळा आहे. इकडं गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे आणि आपलं पीठ एक 5 मिनिट तर मी इथं भिजवून घेतलेलं आहे. यातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा. आपल्याला जेवढ्या आकाराचा पराठा किंवा धपाटं, थालीपीठ बनवायचं आहे, तेवढ्या आकाराचाच इथं छोटासा गोळा काढून घ्यायचा बघा. पण हे जे थालीपीठ आहे ना, मी एक थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजेच काय करते बघा, इथं मी थालीपीठ म्हटल्यानंतर आपण एक कपड्यावर थापतो आणि तेच कपड्यावरचं थालीपीठ उचलून तव्यावर टाकतो. तर तसं न करता इथं आपण डायरेक्ट तव्यावरती थापून थालीपीठ कसं बनवायचं ते दाखवणार आहे तुम्हाला. तर बघू शकता इथं मी एक गोळा घेतला आणि तव्यावरती ठेवला. याला थोडंसं तेल लावायचं, नसेल तर पाण्याचा हात लावायचा आणि याला गॅसची फ्लेम बारीक करायची आणि याला मस्त असं हातानेच पसरवून घ्यायचं. आता इथं वरून तेल सोडायचं, मध्ये थोडेसे छिद्र पाडलेले आहेत मी याला बघा आणि मीडियम हीटवर खरपूस होईपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं. इकडे बघू शकता आपलं थालीपीठ भाजून तयार झालेलं आहे. गरमागरम थालीपीठ इथं आपण दह्यासोबत खायचं आहे. दह्यासोबत अगदी मस्त लागतं. संडेला नक्कीच अशा पद्धतीचा बेत करा आणि हा पदार्थ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर नवीन आहात ना, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला